तुकडाबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। पण हा तुकडाबंदी कायदा आहे तरी काय? तर शेतजमिनींचे तुकडे पडू नये, शेती किफायतशीर व्हावी। एकाच गावात एखाद्या व्यक्तीची तुकड्या तुकड्यात वेगवेगळ्या ठिकाणी जमीन आहे, तर त्या मालकाला एकाच ठिकाणी एकत्रित जमीन मिळावी यासाठी तुकडेजोड करण्याच्या उद्देशाने 1947 मध्ये हा कायदा करण्यात आला होता। या कायद्याअंतर्गत राज्य सरकारने प्रत्येक तालुकानिहाय बागायती आणि जिरायती जमिनींचं क्षेत्र निश्चित करून दिलं। त्या क्षेत्राखालच्या जमिनींच्या व्यवहारांवर बंदी घातली। तुकडेबंदी कायदा शिथिल झाल्यास आता 1 गुंठा जमीनही विकता आणि खरेदी करता येणार आहे। याआधी फक्त 10 गुंठे किंवा जास्त जमीनच खरेदी विक्री करता येत होती, त्यापेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री होत नव्हती। त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत होता। 2021 मध्ये महाराष्ट्र सरकारने तुकडाबंदी कायद्यात शिथिलता आणली। त्यामुळे जिरायती जमिनींसाठी 20 गुंठे आणि बागायती जमिनींसाठी 10 गुंठ्यांपर्यंत खरेदी विक्रीला परवानगी देण्यात आली। ऑक्टोबर 2024 मध्ये सरकारने तुकडाबंदी कायद्याचा भंग करून झालेल्या जमीन व्यवहारांना नियमित करण्याचा निर्णय घेतला। यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, पण कायदा पूर्णपणे रद्द झाला नव्हता। आता मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कायद्याला कालबाह्य ठरवत तो रद्द केलाय। या निर्णयामुळे जमीनचे खरेदी विक्री करण्याचे व्यवहार सोपे होणार असून अनेक अडकलेले व्यवहार आता मार्गी लागणार आहे। तुमची अशी कोणती जमीन आहे का की जिची विक्री आणि खरेदी रखडली असेल, तर या कायद्याचा फायदा तुम्हालाही होणार आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।